नमस्कार. मी राहणार कोल्हापूरची. 1 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता छोटासा. त्यावेळी मला सीट बेल्ट होती इथं. सीट बेल्टमुळं पोटाच्या ह्या एरियामध्ये मला दुखापत झाली होती. त्याच्यामुळं आम्ही जवळच एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं मग बऱ्याचशा सोनोग्राफी हे केलं, पण तिथं मला हार्नियाबद्दल असं काही कळलं नाही. मग माझे मिस्टरांचे मित्र त्यांनी मला ह्या विंग्स हॉस्पिटलबद्दल सांगितलं. तिथं मग डिओना मॅडमांची भेट झाली. त्या मॅडमांनी मला खूप छान पद्धतीनं ओपीडीमध्ये समजावून सांगितलं, असं असं पोट चेक केल्यानंतर तुम्हाला हार्निया 100% आहे. तुम्ही सोनोग्राफी करून या. मग आम्ही सोनोग्राफी केली 1-2 दिवसांनी. मग त्यामध्ये माझा थोडा हार्नियाचा साईज मोठा निघाला. हे आमच्या लक्षात आलेलंच नव्हतं. मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोटात दुखत होतं, पण मॅडमांनी सांगितल्यानंतर लक्षात आलं की बाबा हार्निया आहे आणि ॲक्सिडेंटमुळे थोडाफार दुखापत झाली असावी आणि पोट दुखत असेल. त्यामुळं मग सोनोग्राफी करून मॅडमांना परत दाखवलं आम्ही आणि मग मॅडमांनी मला ट्रीटमेंट कशी काय त्याबद्दल सगळी माहिती सांगितली. जसे करून तुम्ही एक्सरसाइजला प्रोत्साहन द्या, पोटाची एक्सरसाइज करा. तुम्ही ऑपरेशन नंतर रिकव्हरी तुमची छान होईल, पण तुम्ही रिकव्हरी किती छान पद्धतीने होणार ह्यासाठी मला तिने फिजिओथेरपिस्टची पण भेट घालून दिली आणि इथल्या फिजिओथेरपिस्टच्या मॅडम सोनिया मॅडम यांनी खूप छान पद्धतीने माझे एक्सरसाइजसुद्धा घेतली. ऑपरेशन पूर्वी पोटाची एक्सरसाइज, पॅरामीटरचं एक्सरसाइज हे सगळं त्या खूप छान पद्धतीनं मी इथे रोज यायची म्हणजे फिजिओथेरपिस्टकडं, कारण का रिकव्हरी छान होण्यासाठी. मग ऑपरेशन नंतर मॅडम मला बोलल्या की तुम्ही खूप छान फ्लॅट व्हाल, पोट तुमचं आतमध्ये जाईल आणि माझं खूप असं लोंबतं पोट होतं. मॅडम म्हटल्या की तुम्ही ऑपरेशन नंतर छान व्हाल आणि मी आता माझा ऑपरेशनचा 6वा दिवस आहे, पण मला असं छान वाटते की बाबा एकदम हलकं पोट, रिकव्हरी मी चांगली झालेली आहे. आता वॉक मी 3ऱ्या दिवसापासून करते आणि मॅडमांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप छान मॅडम आहेत. अगदी मॅडम मला अशा समजावून सांगतात ना, त्यामध्ये एक वेगळंच प्रेम आहे की आपुलकी आहे. सर्जरी नंतर म्हणजे मला मॅडमांनी आधीच सांगितलेलं की तुम्ही वजन कमी करा म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. मग वजन कमी केल्यानंतर मला आता असं वाटतं की बाबा मी चालू शकते. त्रास पूर्णपणे कमी झालाय माझा. हॉस्पिटल खूप छान, म्हणजे एकदम हॉस्पिटलची बिल्डिंग बघितली की असं वाटते की हे हॉस्पिटल आहे का 5 स्टार हॉटेल. रूम प्रशस्त, बाथरूम क्लीन, परत गॅलरी वगैरे आहे रूमला आमच्या. बाहेर सगळं एकदम नॅचरल, त्याच्या क्लीन वगैरे खूप छान आहेत. मावश्या वगैरे रोज क्लीन करतात. स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर येऊन चेकअप करतात. शुगर BP रोजच्या रोज. जेवण, नाश्ता, दूध, ब्रेकफास्ट सगळं मला कॅन्टीनचं रूममध्ये येते. आता त्या व्यतिरिक्त मेडिकलचंही मॅडम नुसतं लिहून दिला तरी मेडिकलचा स्टाफ आणून आमच्या रूममध्ये आणून देते. मला हार्निया आणि अम्बिलिकलचा त्रास झाला. तुम्हाला कोणताही आजार असेल, कारण हा न्यूरो आता हॉस्पिटल होतंच आधी, आता त्यांनी मल्टी स्पेशालिटी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही येऊन इथे दाखवावं, तुम्हाला त्याचं निदान मिळावं, तुम्ही बरे व्हावे जशी मी बरी झालेली आहे तसं. बाकी विंग्स हॉस्पिटल, डिओना मॅडम यांचे मी खरंच मनापासून आभार आहे.